तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एक्सपेरिमेंट सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली, टेक घ्यायला वेळ नाही भेटला कारण लगेच ऑर्डर पडली। मीटरने काय झालं, 105 रुपये झाले आणि उबेरला दाखवते 99 रुपये, 6 रुपयाचा फरक। थेंबे थेंबे तळेच आहे, इकडून करणार इकडं असते ना ते। 8:36 झालं, सुरुवात चांगली झाली। आता आपण आहोत गंगाधाममध्ये। आय होप इथनं एखादी डायरेक्ट 20-1 किलोमीटरची पडावं। सकाळ सकाळ असं मोठं पडलं की जरा दुपारी बरं वाटतं। उन्हात तानातलं रे, लय घालून पडतं, काय सांगावं, मला लागतं ना। लोकांना वाटतं रिक्षावाला लय कामवतं, मेहनत बी तेवढी करतं, ते बी बघत जावा, काय सांगावं आता। CNG भरला 200चा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे। CNG 200चं भरलं म्हणजे आज टार्गेट आहे 1600 रुपयाचं। तर बघूया, पहिली ऑर्डर पडली आहे, श्री गणेश झाला आहे, चांगली आली सुरुवात। तर दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही, आय होप लवकरात लवकर पडावी, मोठी पडावी। चला मित्रांनो, आपल्या 300+ ची ऑर्डर पडलेली आहे आता पिंपरी चिंचवडला। गंगाधामला थांबलेलो, तिथं इंगुल आईस्क्रीम म्हणून आहे, जे की विशाल इथं फेमस होता भाऊ सँडविचवाला। झोमॅटो आपल्या सिटी आयुष्याने, तर फलार आहे, फ्लेवर्स आहे, 2-3च आहेत, बाकी सगळे नवीन नवीन सारे येतात। मूलचंद एक आहे पहिल्यावर, हा विशाल तिकडे आहे, पहिले इकडं होता, आता तिकडे शिफ्ट झाला आहे। विशालचं इथं सगळ्यात मोठं नाव आहे गंगाधाममध्ये। सँडविच, बेस्ट सँडविच भेटतात गंगाधाममध्ये। आईस्क्रीमचं चाललं आहे काम, पॅकिंगचं। आईस्क्रीम पॅक करतात ते, काहीतरी दिसतात का, कुठे कुठे नाही, मानकरड डोसाची शेग, हां दिसतात का 2 वेळा आईस्क्रीम भरतात। तर सकाळी चार्जिंग आपण 100% केलेली, 100 नाही 99 ये ना खरं, नवीन आहे ना, कळा ना मला। हा आला 852 ते नाही बघायचं होतं आपल्याला। चार्जिंग हां 89, चार्जिंग आत्ता 89%, 99 केलं आहे। तर मला हे बघायचं 20% व्हायला किती वेळ लागतं। नवीन मोबाईल आहे ना, जरा बघितलं पाहिजे किती वेळ चालते, किती वेळ। 100% चार्जिंग केलं, पहिले 44% चार्जिंग होती, 99% व्हायला मला वाटतं अर्धा तास काहीतरी लागला, 30-40 मिनटं लागली। तर आता इथनं पुढं हे बघायचं आहे की जे चार्जिंग आहे कवर टिकणार आहे। तर मी तुम्हाला जेव्हा 20% होईल तेव्हा सांगाल की 20% चार्जिंग झाली। ह्याच्यावर जर लावली तर दुपारी फास्ट चार्जिंग होत नाही, हा फास्ट चार्जर आहे बरं का। आपला डायरेक्ट बॉर्डर लावला तर फास्ट चार्जिंग होती, पण ह्याला जर लावलं तर ह्याला फास्ट चार्जिंग होत नाही, काय होतं काय माहिती। असो, ऑर्डर आली मित्रांनो, जी ऑर्डर होती ती ड्रॉप झाली, पण या ऑर्डरमध्ये जे माझ्या बोटाच्या वरचं दिसते लाईट, ते त्यांच्याकडून चुकून तुटली आहे, कारण त्यांनी बॉक्स ठेवला होता। हे जे आहे का, हे तुटलेले, कारण इथं जे असं लॉक असतं हे वालं, ते लावलेलं पॅक करण्यासाठी, तर त्यांच्याकडून तुटले। पण लाईट चालू, ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, लावून घेऊ, आता काय करायचं। चुकून होतं माणसाकडून, आता काय, आता माणूस हे चुका होत राहतात, तेवढ्याला कशाला उगाच लोकांना त्रास द्यायचं, ते काय आपल्याला आता गॅरेजला सर्व्हिसिंगला गेलो भेटेलच आपल्याला। तर ही ऑर्डर होती हिंजवडीला, आपण आता आहोत हिंजवडीच्या इकडे IT इंडस्ट्री, तिकडे त्यांचा ऑर्डर होतं वाटतं, त्यांना जस्ट ड्रॉप केलेले आहे। आणि टोटल 484 रुपये झाले, आणि उबेरला होते 369, म्हणजे किती फरक आहे मित्रांनो, बघितलं का तुम्ही, किती उबेर लुबडतं आपल्याला। आणि असंच त्यांनी 1-1.5 वर्ष लुबाडलेले, म्हणजे लोकांना डिस्काउंट देत ॲक्च्युली हे फ्रॉडच म्हणायला लागेल। लोकांना घेऊन फ्रॉड केलेले आपल्याबरोबर, नाही का। उबर ड्रायव्हरला लय फसवलं आहे, तर कॅबवाल्याला बी फसवतं, 8-8 रुपयांनी पर किलोमीटर नेतात, जी की ॲक्च्युली प्राईस आहे 12 रुपयांनी। आणि आता बघा किती फरक पडला, 369 आणि 484 झालते काहीतरी मीटरला, 101 रुपयाचा फरक पडला की 100-110, म्हणजे आम्ही किती नुकसान सहन केलं आहे मित्रांनो, विचार करा। पण आता नाही भाऊ, आता डायरेक्ट मीटर नाही तर उत्तर डायरेक्ट, हे असं जर सगळ्यांनी एकी धरली ना, एकतर मीटर न्यायचं ते, नाही तर राहू द्या असं म्हटलं ना, मग लोक चट येतात। आता नाही का, इतके दिवस आपण काम करतोय, 9-10 दिवस, येतात ना लोक चट, लोकांना गरज आहे रिक्षाची, आणि आपण काही जास्त मागत नाही, जे मीटर झालं तेवढंच मागतो। तर चला, दुसरी ऑर्डर मी मस्त होती, इथनं जरा पडायचं जरा अवघडच आहे, इकडे असं लांब आलं ना पडत नाही। एक बघू 5-10 मिनटं, जे आता इथं काय होईल, इथलं सीन तुम्हाला सांगतो, इथं लांबची ऑर्डर खूप कमी पडतात, ते जी पडेल ती ऑर्डर उचलायला लागेल जवळजवळ रॅपिडोची। रॅपिडोमध्ये वाजल्यात
आता 10:20. रॅपिडोमध्ये सीन कसं आहे माहिती आहे का, जे डायमंड्स असतात ह्यात डायमंड म्हणून एक फीचर्स काढले त्याने. ते डायमंड कधी कधी काय ऑर्डर, प्रत्येक ऑर्डरला नसतं बरोबर काही डायमंड, काही ऑर्डरला असतात डायमंडचा फायदा असा होतो की डायमंड आपण कलेक्ट केले ना, 2 डायमंड कलेक्ट, 1 डायमंडची किंमत 10 रुपये, 2 डायमंड कलेक्ट केले की त्याचे आपल्याला 20 रुपये भेटणार, जे की खूप चांगली गोष्ट आहे. मी काल माझ्याकडं 10 डायमंड होते, मी साठवले होते बरं का. कधी दिवसात समजा 20 ऑर्डर मारले, त्यापैकी 7-8 तरी डायमंड भेटतात. प्रत्येक ऑर्डरला नाही भेटत बरं का, कुठल्याही ऑर्डरला पडू शकतो. आणि मी बऱ्याच वेळा असं करतो, जी डायमंड आहे तीच वाली उचलतो, मग माझा फायदा होतो 10+ मीटरने नेतं मी नाही का. आणि काल का परवा आपण जास्त रॅपिड मारतो तेव्हा मग 10 जमा झाले माझ्याकडे. मग काल 10 केले ते आपण जमा, जेवणाचं निघलं त्याचं आपलं कवर आहे. आणि काल सकाळी केलं काहीतरी, संध्याकाळी परत 5 जमा केले ते. मग ते जे डेली हे असतात त्यांचं रोज 20 रुपये द्यायला लागतं नाही का, मेंटेनन्स चार्जेस, ते मग त्यातनं कट झाले कालच्या आजचे असं काहीतरी. आता आहे 10-20 रुपये. बघू आज आता पडतात का नाही, पडायला काय तवा बघू आता. इथनं पडते का नाही, इथनं जरा अवघडच दिसते. आता इथनं जाऊया आपण आणि बघूया पुढं चौकात. इथं आता कारवाले थांबलेले 2-3 आणि 1-2 रिक्षावाले थांबलेले. जरा अवघड दिसते. आतमध्ये गेलं पडतेच बरं का, पण तिकडं जाताना माणूस पण आपल्याबरोबर कोणतरी कंपनीचा, उगाच रिकामं जाऊन देत नाही. तर पिकअप पाहिजे ना आपल्याकडे, आयडेंटिटी बाबा, असं सेंटर नाही भेटत इकडं. प्रूफ लागते, प्रूफ. नवीन पोलीस चौकी झाली वाटतं इथं, पहिली नव्हती. याचं पुढं बघू शकतो तुम्ही, झूम होते का नाही काय माहिती. याला पण भाऊ झूम होत नाही वाटतं. फ्रंटला नसून बॅकला होत असं, बॅकला होतं असं, काय हरकत नाही. चला, टोटल आय थिंक 400-100 रुपये झाल्यात, जे की खूप चांगली गोष्ट आहे. 10:22 झाल्यात, 500 झाल्यात, नॉट बॅड. अजून एखादी अशीच पडाय पाहिजे, स्वारगडा बिरगेट टेन्शन लेवलच होईल. तर बघू का होते. बॅक कॅमेराला होतंय झूम, किती झूम होते बघू आपण. झालं 10x एवढंच झूम आहे. आयफोन नाही तर सॅमसंग घेतला पाहिजे नेक्स्ट टाइम. काय म्हणता मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आपण हिंजेवाडीवरनं आलो ज्युपिटर हॉस्पिटल बाणेरचं, आणि तिकडनं आलो आता नियर बायच आहे, बाणेरमध्येच, एवढं काही लांब नाही गेलो. तर टोटल 800 रुपये झालेत आत्तापर्यंत. आणि एका कस्टमरचं म्हणणं होतं की नाही का, याच्या मीटरवर एक डॉट येतं इथं, ते काय आहे म्हटलं, मला नाही माहिती म्हटलं, मी एवढं लक्ष देत नाही म्हटलं. पण तुमचं काय मीटर जास्त वाढणार नाही म्हटलं, जेवढं 4 किलोमीटरचं होईल तेवढंच राहील म्हटलं. नाही म्हटलं, मला एक रील आलती त्यामध्ये एक पोलीसवाला सांगतो, असल नसल मला नाही माहीत, पण माझ्या तर काही प्रॉब्लेम नाही. यांनी कॅल्क्युलेट केलं, 68 रुपये होत होते, टोटल 69 रुपये झाले. एका ठिकाणी सिग्नल लागलेलं, ठीक आहे, एवढा काय फरक नाही पडला. असेल एखादा, आपल्याला काय माहिती, पण आपलं तर नाही, ते आपल्याला परवडत नाही तसलं. काय असेल ते आपलं कष्टाने खाणं आपलं. तर चांगली गोष्ट आहे. आत्ता पण 800 रुपये झाल्यात. वाजल्यात 11:41. 20 मिनिटात 200 रुपये होईल का काय होईल काय माहीत नाही, काहीही होऊ शकतं. 20 मिनिटात 200 होऊ शकतात आणि 20 मिनिटात काही होऊ शकत नाही. ऑर्डरवर आहे, पडले तर होऊ शकतात, नाही तर नाही. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप लवकरात लवकर पडवलं. 200 जर झाले लगेच, म्हणजे 1000ची लेवल झाली आपली, जेवायला मी मोकळा नाही का. चला, वास येते, कोणीतरी लय भारी जेवण बनवलं इथं. तर मित्रांनो, आत्ता एक कस्टमरला आपण वेस्टर्न मॉलच्या इकडे सोडलं. रॅपिडवर 50 रुपये दाखवतं, वेटिंग चार्जेस 1 रुपये लागला 51, आणि मीटरने आणलं तर 45 झाले. तर कस्टमरचे 6 रुपये वाचले. कस्टमर फुल खुश झाले. बघितलं, यात तुमचाही फायदा आमचाही फायदा. मी काय त्यांच्याकडे अकाउंट नाही घेतले, गुगल पेने 45 रुपये घेतले. जे झाले भाऊ, मीटरला जे झाले तेच दे म्हणतं, बाकी काय नाही. 45 देऊन गेले, मी काहीच बोलणार नाही. साहजिक जे बोलले ते बोलले, त्यात बदली नाही करायची परत. मीटर म्हणजे मीटर. आणि बघितलं, मुद्दामून हा किस्सा सांगितला, कारण कस्टमर लोक बी ब्लॉग बघत असतात, तर सांगायचं हेच त्याची बघा फायदा होतो, तुमचाही फायदा आहे. उगाच जवळ 50 रुपये घालवण्यात काय अर्थ का. 25-30 रुपयात काम होत असेल तर कशाला 50 रुपये घालायचं. आणि लांबमध्ये थोडंफार फरक पडणारच.
तुमचाच फायदा आहे आणि पावसाळ्यात बी तुमचाच फायदा आहे. तर बघा मग. तर चला बघा नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. जेवण झाले बरं का, लय वेळा झाला ऑर्डर पडत नव्हती, म्हणजे जेवण घेऊया. जेवण झाले, पहिली ऑर्डर होती, वाजल्यात 12:36. तर बघू नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. चला. तर मित्रांनो आपण आता आहोत खडकीच्या इथे, खडकीच्या मेन बसस्टॉपच्या इथं आहोत. एक छोटीशी ऑर्डर पडलेली आपल्याला औंधच्या नाही का डीमार्टची इथनं, एक 50-60 रुपयाची होती. तिथनं एक मोठी छोट्या ठिणगीवरनं मोठी ठिणगी लागली. मी नेहमी सांगत असतो नाही का की छोट्या बी ऑर्डर मारत राहा. त्याचं हे प्रूफ आहे की जर मी छोटी ऑर्डर मारली नसती तिथनं तर मला लेवल झाला ऑर्डर पडत नव्हती. आणि छोटी ऑर्डर म्हणली मी चला म्हटलं नाही का लेवल झाला पडत नाही म्हटलं मारू चला. मग घेऊन गेलो तर तेवढं ही ड्रॉप करायच्या अगोदर दुसरी रॅपिडोची पडली. मी उबरची घेऊन चाललेलो, उबरची ड्रॉप करायच्या अगोदर रॅपिडोची पडली. मी ॲक्सेप्ट केली आणि मी जिथं ड्रॉप केली ते पलीकडच्या लेनला होती. लगेच पिक ड्रॉप लगेच खडकी. तर आतापर्यंत 1188 दिवसाला 10-20 इकडे 10-20 काय म्हणायला पाहिजे. 2 डायमंड 3-4 सकाळपासून 2 का 4 डायमंड झाले. रॅपिडोला 4 ऑर्डर मारलेत आपण, 4 ऑर्डर डायमंडवाल्याच मारलेत. तर 30-40 वेगळेच ते तर धरतच नाही आपण, तर चहा पाण्याला जातो समजा. तर आत्तापर्यंत आपले 1100 रुपये झालेत. अजून 500 रुपये करायचे. किती वाजले बघा, 1:56. 2 चला ठीक आहे, 2 नंतर ना 500 करायला किती वेळ लागतं ते बघायचं आहे. 500 करायचं आहे, मग पुढचं बघू किती वेळ लागते काय नाही आहे ना. बसवाला आज आपल्या ब्लॉगमध्ये. आपण आत्ता आलो पुणे स्टेशनकडे. पुणे स्टेशनच्या पार्किंगचं बसस्टॉपच्या पाठीमागे थांबले. थोडीशी सावली एवढी थोडीशी समोर थांबलेली तिकडं, म्हणजे इथं थांबून नाही दिलं. ठीक आहे म्हणजे इथं तरी थांबू. पडायचं का लोक रिस्पॉन्सच नाही. गाडी कधी येणार 3:30 वाजता वाजल्या 2:37 टेक घेण्याचं कारण की आपली बॅटरी 20% झाली. म्हणजे लालकांडी झाली म्हणजे लालकांडी घुसतोपर्यंत मला सांगणार आहे. म्हणजे साधारणतः सकाळी 8:30ला काहीतरी चालू केलं पण आता 7-8 तास चालली. चांगली गोष्ट. अजून 1 तास चालू शकते. एवढ्या 20% रोज 1 तास चालू शकते. पण आपण रिस्क नाही घेत. कांडी झाली गेले चार्जिंग करतो, चार्जिंग लावणार आहे आणि मग बघूया. आत्तापर्यंत 1200 रुपये झाले, अजून 400 रुपये करायचे. खडकीला होतो, खडकीवरून एक ऑर्डर पडली इकडं आहो. तर बघू 400 रुपये कसे होते कसे नाही. 2:30 नंतर 2:30 वाजले. किती वाजले 2 ऑर्डर ठीक आहे. 2:30 10-5 मिनिट. मुंडवा असेल एक गोंडवा असेल एक मुंडवा तक एक ऑर्डर होती. मला वाटतं मी FC ला होतो, तिकडनं मुंडव्याला ऑर्डर पडली आणि मुंडव्यावरनं कोंडव्याला न जाता रुबी हॉलला आलो, कारण ऑर्डर रुबी हॉलची पडली. इकडं रुबी हॉल आहे बघा, रुबी हॉलचं पुढचं गेट आहे. अजून एक गेट आहे, 3 गेट आहे तिथं. बऱ्याच लोकांना असं वाटतं जे पहिलं गेट आहे तेच आहे, त्याच्या पुढं अजून 3 गेट. तिसरं गेट आहे ते एक्झिट गेट आहे. आणि हे जे आहे हे बी रुबी हॉलचंच आहे, पण ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. हां हे काय पाईपाचं काम चालू बघायचं. हे बे रुबी हॉलचंच आहे. इकडं बे पण ते वेगळं डिपार्टमेंट आहे. तर टोटल 18पर्यंत आत्तापर्यंत आपले झाले 1600. वाजले 4:41. चांगली गोष्ट आहे. आजचं टार्गेट तर कम्प्लीट झाले. आता रुबी हॉल म्हणल्यावर स्वारगेट जवळ म्हणजे स्टेशनला आहे समजा 6 नंबरची. स्टेशनवरनं स्वारगेट जवळच आहे, स्वारगेटवरनं कात्रज जवळचं. पण याचा अर्थ असं नाही की आपण काही एमटी जाणार आहे. आपण आता किती वाजले 4:45 मिनिटाला फरक पडतो. तर आत्ता आपण इथनं निघणार घराकडे. जे पडेल ती ऑर्डर घेणार आहे, पण घराकडेची. तर बघूया कुठली ऑर्डर पडते घराकडेची, कुठली नाही. पडली तर पडली, नाही तर नाही. जे नशिबात असेल ते भेटणार, ना नशिबात नसेल तर किती हे नाही भेटणार. हे लिहिलेलं आहे भाऊ, नशिबात जे व्हायचं ते होणारच आहे. आपण बऱ्याच वेळा असा प्रयत्न केला नाही का डायरेक्ट मारायचं. बऱ्याच वेळा असं झालं की झालं नाही आपल्याकडून. आणि बऱ्याच वेळा असं म्हणजे टार्गेट 7 वाजेपर्यंत झालं तरी ठीक आहे नाही का, पण आपलं कधी 12-1 वाजता टार्गेट झालेलं आहे. 6-7 वाजेपर्यंत नेक्स्ट टार्गेट कंप्लीट केलेले, जे की चांगली गोष्ट आहे. तर आता बघूया इकडनं पूर्ण U-टर्न घेऊन जहांगीरवरनं जाऊ. जहांगीरवरनं ऑर्डर पडतं. जहांगीरमध्ये आज जायचं नाही, बाहेर थोडं
पास व्हायचं. पास होता होता जर ऑर्डर पडली तर नशीब, नाही तर ठीक आहे, काय नाही, झालंही चालू. तर मित्रांनो, आता 1 किलोमीटरने आणला रुबी हॉलपासून वानवडीला. आता आपण आहोत वानवडीच्या एका सोसायटीला. काय असं सोसायटीचं नाव आपल्याला काय फरक पडतंय, कस्टमर भेटले ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे की आपण एक्सेप्टेशन्स वर्सेस रियालिटी. आपल्याला असं वाटलेलं आहे की कात्रज साईडला, स्वारगेट साईडला भेटून मग ठीक आहे, काय हरकत नाही, वानवडी बी काय वाईट नाही. वानवडीवरनं गंगाधामवरनं कात्रजला जाऊ, भाऊ कोण भेटतंय का, भेटल्याचं नशीबच म्हणायचं परत. तर मित्रांनो, येताना काही वानवडीवरनं ऑर्डर नाही पडली, मला काय हरकत नाही. बिबवेडीला आलो, आता बंद करून टाकलं. आपण आता आहोत बिबवेडी स्कूलपाशी, बिबवेडी स्कूलचं फिटनेस क्लब. तर इथनं आता आपण बंद केलेलं तर घरी जाणार आहे. वाजल्यात 5:29, 5:30 वाजल्यात. चांगली गोष्ट आहे, चांगली इन्कम झाली आहे. आय होप उद्या बी असंच काहीतरी हो. जास्तीत जास्त 17, 18, 19, अजून 300 रुपये करायला काय हरकत नाही. पण कोण कष्ट करावे घरापाशी आल्यावर. हप्ते आले की पळायचं. असतात काही लोक माझ्यासारखे, हप्ते आले की पळतात. हप्ते नसेल तर मग बसत. हप्ते असतात, नाही असं नाही, पण आता काय, आता झालंय सगळं. आता जसं 15-20 तारीख येईन तसं पळापळ चालू करायची. मजा येते असतं नाही का, रोज तेच करायचे. त्यामुळं ठीक आहे, काय हरकत नाही. तसं आपले डेली टार्गेट झाले आणि प्लसच झाले. तर आजचा ब्लॉग तर संपे, भेटत नाही ब्लॉग. म्हणजे तोपर्यंत